नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सगळ्या पत्रकारांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आज पहिली बैठक महाविकास आघाडीची आमचे नेते सपकाळ साहेब आणि सतेज पाटील साहेब आणि त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे यांची चर्चा झाल्यानंतर, शिवसेनेबरोबर चर्चा झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रथम प्राथमिक त्यांच्या ठराविक सर्व प्रमुख नेत्यांबरोबर एक चर्चा सुरू करावी. या अनुषंगाने आज काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी ची बैठक, प्राथमिक चर्चा आपण पाहतच असाल. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते जे आहेत ते आज या बैठकीला उपस्थित राहणार आहे. आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांनाच लागणार आहे. तर त्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा कसा रोवला जाईल, महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील आणि या पुण्याचा जो विकास गेल्या 8 वर्षापासून थांबलेला आहे, भ्रष्टाचारापासून माकलेल्या भाजपला बाजूला हटवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि प्रशांत जगताप आणि थरकुडे आणि मोरे साहेबांना आपल्याशी संबोधित व्हायची विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या आमच्या तिन्ही पक्षाचे पुणे शहराचे सर्वच ज्येष्ठ नेते, आमचे सगळे सहकारी या बैठकीला उपस्थित आहेत. आमचे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे लोकनेते आदरणीय पवार साहेब, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार आणि आमचे प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या बैठका त्वरित सुरू करण्यात याव्यात, किंबहुना महाविकास आघाडी बरोबर बाकीचे समविचारी पक्ष सुद्धा घ्यावेत, अशा प्रकारच्या सूचना सुरू झाल्या. त्यांनी तसं पत्र आम्हाला शहर कार्यालयाला आणि राज्याच्या सगळ्याच जिल्हा आणि शहर कार्यकर्त्यांना पाठवले. त्याप्रमाणे आजची पहिली बैठक संपन्न होत आहे. ही पहिली बैठक होत असताना महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. सूत्र कसं असेल तर साधारणतः 1-2 दिवसामध्ये आचारसंहितेची घोषणा अपेक्षित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जागा वाटप कुठल्या स्तरावर होईल, तिन्ही पक्षाच्या काय मागण्या आहेत, तिन्ही पक्षाला कुठल्या जागा हव्या आहेत, गेल्या वेळेस कोण निवडून आलं, सेकंडला कोण राहिलं, त्याचबरोबर मॅनिफेस्टो जो जाहीरनामा करायचा आहे तो एकत्रितरित्या तिन्ही पक्षाचा कसा असेल आणि एकूणच आक्रमक मुद्दे काय असतील या शहराच्या संदर्भातले, त्या प्रकारच्या एकूणच चर्चा होणार आहेत. याच्यानंतर सुद्धा बैठकाचं सत्र आणखीन चालू राहील. जसं कारण आहे की उद्या मोठ्या नेत्यांच्या राज्य आणि देश पातळीवरचे नेते कोण इथं मोठ्या सभेला उपस्थित राहणार आहेत का, त्या सगळ्या अनुषंगाने आम्ही आता आजच्या बैठकीपासून सुरुवात करतोय. मागे सुद्धा एकदा काँग्रेस बरोबर बैठक झाली, शिवसेनेबरोबर झाली, पण आज पहिल्यांदाच महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी ही बैठक होते. त्याच्यामुळं या बैठकीप्रसंगी सर्व तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहिले, पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिले, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या निमित्ताने या शहरामध्ये भाजपनी हजारो कोटीचा जो भ्रष्ट कारभार केलेला आहे, जो काही गैरव्यवहार केलेला आहे, पुणे शहर आज जे काही विटीस नाही का धरलेला आहे, किंबहुना पुणे शहराचा ट्रॅफिक जॅम मध्ये जगातल्या 12,000 शहरांमध्ये 5वा नंबर लागलाय, किंवा स्वतः भाजपचे जे काय गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्याच नाही का कार्यालयाने किंवा होम डिपार्टमेंटनेच जे काय देशाचा अहवाल जाहीर केलाय त्याच्यामध्ये देशामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुण्याचा नंबर 1 लागलेला आहे आणि गुन्हेगारीमध्ये सुद्धा पुण्याचा नंबर क्रमांक 1 लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर नेणे, त्या माध्यमातून ही निवडणूक ही एकूणच पुणेकरांच्या अस्मितेची, पुणेकरांच्या अस्तित्वाची आहे हे या ठिकाणी दाखवण्याचा किंवा त्या ठिकाणी त्या पद्धतीने पुणेकरांना आवाहन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आम्ही लढाई किंवा ही निवडणूक ही निश्चित पुणेकरांच्या हिताकरता, पुणेकरांच्या संरक्षणाकरता महाविकास आघाडीहून लढू, हा आमचा निर्धार आहे. एकत्र होत मग आपण बोलून होऊ दे, मग तू प्रश्न कर. 1 मिनिट होत. मुळामध्ये महाविकास आघाडी ही करण्यासंदर्भात आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आहेर असतील, आदित्य शिरोडकर साहेब असतील, यांनी सर्वांनी सांगितलेले आहे, सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला सोडून आपण सर्वांशी निवडणुकीमध्ये हातमिळवणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आजची पहिली बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. या बैठकीला जो काही निर्णय असेल ते तुम्हाला आम्ही वेळोवेळी कळवत जाऊ, पण आता तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ह्या निवडणुका लढणार आहोत. त्यासाठी आज पहिल्यांदाच बैठक बसलेली आहे आणि बाकी संजय भाऊ मोरे काही सांगतात.
सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरातील महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसलेले आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कशी रणनीती आखावी, भाजपचा उधळलेला रथ जो लोकांच्या हिताचा नसलेला तो कसा रोखायचा, यासाठी आजपासून आम्ही एकत्र बसतोय. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढलो, पुढे गेलो. पण हे भ्रष्टाचारी भाजपने निवडणूक कशी हाताळली आणि लोकांची मतं कशी पळवली हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. तुमचं या ठिकाणी स्वागत करताना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो. आज पहिली औपचारिक बैठक आहे महापालिकेच्या दृष्टीनं. उद्यापासून आम्ही ज्या जागा लढवल्यात, जिंकल्यात, 2 नंबरला कोणी आहेत, कोणाची कशी टक्केवारी मताची आहे, या विषयावर कागदोपत्री चर्चा करून जागा वाटपचं सूत्र आम्ही जाहीर करू. भाजपला सोडून इतर सर्व मंडळी, सर्व पक्ष एकत्र कशी येतील आणि भाजपला कसं थांबवता येईल, हीच रणनीती आमची असणार आहे. त्या दृष्टीने आम्ही आता पुढे निघालो आहोत. आपले काही प्रश्न असतील तर सांगा. महाविकास आघाडी बरोबर चर्चा करा असं स्पष्ट सांगितलंय. महाविकास आघाडी आमची अस्तित्वात आहेच. जी आमची सत्ता महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली तेव्हापासून महाविकास अस्तित्वात आहे, ती आजपर्यंत आहेच. त्याला कुठेही आमचा छेद मिळालेला नाहीये. असे प्रश्न कृपया आपण करू नये. त्या संदर्भातच आता या चर्चा वगैरे चाललेल्या आहेत. मनसेला सोबत घ्यायची आता पहिली ओरिजिनल आमची महाविकास आघाडी आहे ते म्हणून आम्ही बसतोय. त्यानंतर ह्या महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतील त्याच्यामध्ये आणखीन कुठले समविचारी पक्ष घ्यायचे किंवा नाही घ्यायचे या संदर्भातला निर्णय हा प्रदेश आणि देश स्तरावर होईल. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. आमचाही पक्ष या ठिकाणी राज्यात आणि देशामध्ये कामकाज करतो. त्याच्यामुळे वरिष्ठांचे जे आदेश येतील किंवा पार्टी सुप्रीमोचे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढच्या बैठकांमध्ये कुणाला सहभागी करून घ्यायचं याचा निर्णय घेतला जाईल. हो, काल मनसे आमच्या ऑफिसला आले. औपचारिक कॉफी बरोबर आमची गरमागरम कॉफी छान झाली. वातावरण आम्ही पुणे शहरातलं गरम केलंय. इथून पुढचं जागा वाटप कसं असेल, वरच्यांचा आदेश काय असेल, भाजपच्या मगाशीच म्हणल्याप्रमाणे त्यांना जर रोखायचं असेल तर या विचारांनी जे एकत्र येतील त्या सगळ्यांना सोबत आम्ही घेऊन जाणार आहोत. त्याचं सूत्र कसं ठरवायचंय हे आम्ही एकदा पुण्यात ठरवू आणि मग वरिष्ठांशी बोलून त्याचं फायनल करू. वेळोवेळी आम्ही तुमच्या समोर हे सगळं मांडू. त्यांना विचारतं का आम्हाला? प्रश्न कोणाला विचारता तुम्ही? नाही, काँग्रेसचा प्रश्न त्यांना विचारताय का मला विचारताय? सर्वप्रथम राज्य सरकारमध्ये आमचे जे काही प्रदेश काँग्रेस कमिटी आहे त्यांनी शहर लेवलवर प्रत्येक शहरामध्ये आपापल्या स्थानिक ऍडजस्टमेंट प्रमाणे निर्णय घ्यावा. पण एक लाईन मध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आहेत की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये, त्या भ्रष्ट विचारसरणीच्या विरोधामध्ये जे जे पक्ष भाजपच्या विरोधात लढण्यास तयार असतील त्या सर्वांची एक मोड बांधावी, एवढं एक मत आतापर्यंत आमचं आहे. मी तेच तुम्हाला सांगतो, हे चर्चा जर एकदा सुरू झाली त्या चर्चेअभावी आपल्याला फायदा होतो, तोटा होतो, किती अडचण. तुम्हालाही माहिती वस्तुस्थिती सीट वाटपामध्ये येणार आहे. त्यावेळेला राष्ट्रवादी झालं, सेना झालं किंवा काँग्रेस झालं, सगळ्यांना तिघांना कम्फर्टेबल जे होईल त्याप्रमाणे आपल्या आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आघाडी होईल. नाही, तेच सांगतोय ना, तो वरचा निर्णय आहे, तो आमचा निर्णय आमची नाही. ओरिजिनल महाविकास आघाडी पहिले बैठक आज संपन्न होऊ द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये तिन्ही शहराध्यक्ष म्हणजे तिन्ही पक्षाचे नेते, आमचे सिनियर सुद्धा, नॉट ओन्ली शहराध्यक्ष, तिन्ही पक्षाचे सिनियर लीडर सुद्धा आणखीन आपल्याला याच्यामध्ये पुन्हा कोणाला सहभागी करून घ्यायचं आहे या संदर्भातल्या सूचना सांगतील. तो अजेंडा पहिला आपला आमचा आज कुठल्या जागा वाटप नाही तर जायचं पुढे कसं या संदर्भातली चर्चा आहे. नाही, पण हे सगळ्या जागा वाटपा संदर्भात तुम्ही जागा वाटप करताय, पण अनेक म्हणजे शिवसेनेचे असेल, काँग्रेसचे असेल, राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये चालले. जशी आउटगोईंग होती तशी इन्कमिंग आहे का तुमचं? असं आहे की ते तुम्हाला आगामी काळात कळेल. मुळात विषय असा आहे की ही महापालिकेची निवडणूक आहे. गेल्या वेळेस महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 46 लोक आमचे वेगवेगळ्या पक्षाचे 46 माजी तत्कालीन नगरसेवक हे भाजपने घेतले होते. त्याच्यामुळं प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही ना काय होतं. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पण येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पहिलं आघाडीचं सूत्र ठरल्यानंतर खूप साऱ्या घडामोडी शहरात घडणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य प्रवेश नक्की दिसेल. आज मुख्यमंत्री पुण्यात आहेत, तुम्ही जे विकास कामांचं उद्घाटन आहे, पण हे काय हे कशासाठी सगळं? म्हणजे निवडणुका पार्श्वभूमीवरती की असं आहे
की मुळात मान्य अरविंद शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा संजयजी मोरे आणि गजानन धरपडे यांनी मागच्या काळात पत्र दिले, जे टेंडर फक्त आणि फक्त निवडणूक निधी करताना का वापरले जाणार आहेत, ज्याच्यातून 200 ते 300 कोटी रुपये भाजपला निवडणूक निधी मिळणार आहे, त्याचा आज भूमिपूजन आहे. पुणेकरांच्या भल्याचं कुठलंही भूमिपूजन नाही. मुख्यमंत्री एकीकडे पुणेकरांना फसवण्यासाठी येत आहेत, त्याचबरोबर याच टेंडरमधून साधारणतः आताचे जे 3 टेंडरचं नका आज काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारणतः 300 कोटी रुपये हे संबंधित ठेकेदारांनी भाजपला निवडणूक निधी देण्याचं कबूल केलंय. अशा प्रकारे असल्यामुळं मला खात्री आहे की पुणेकरांच्या समोर आम्ही हे मुद्दे नेल्यानंतर भाजपचा खरा चेहरा नक्की उघड होईल. वास्तविक हा विषय आजच्या मुख्यमंत्री आज जे येत आहेत 3-3.5 हजार कोटीचे जे काही कामं एकाच दिवशी काढतात, हे इलेक्शन तोंडावर बघून हे सगळं काम चाललंय. पण मग मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपनी हे उत्तर द्यायचं की 24/7 ची योजना का नाही परिपूर्ण करता आली, त्याला निधी का नाही आली, स्मार्ट सिटी का गुंडाळलं गेलं तुम्ही, त्याचं उत्तर नाही. मेट्रो जे तुम्हाला परिपूर्ण करायची होती ती मेट्रो आतापर्यंत परिपूर्ण केली नाही. याचबरोबर अनेक विषय, एकच महत्वाचा विषय आता जसं बोललो, जनगणना करायची, जनगणनासाठी एक टेंडर काढलं किती कोटीचं, म्हणजे वृक्ष जनगणना म्हणजे झाडं मोजण्याचं काम 32 कोटी रुपये झाडं मोजण्यासाठी नवीन हद्दीतले, ते पण अजून त्याचा डीपी मान्य नसताना. असे अनेक गोष्टी माझं आमचं स्पष्ट मत आहे, भारतीय जनता पक्षाचे जेवढे आता सभागृह नेते होते, महापौर होते, प्रत्येक जण ठेकेदार झालेला आहे. तो कोणीही ठेकेदार नाही, तर हे प्रत्येक गोष्टीच्या भ्रष्टाचारामध्ये पार्टनर आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याची उत्तरं पहिली दिली पाहिजे की पहिल्या अर्धवट प्रोजेक्ट सोडून आता नवीन प्रोजेक्टकडे का वळतात. भाजपला जेवढा प्रखर विरोध करताय तेवढा केलं ना आंदोलनं केली आम्ही. अजून काय काय करायला पाहिजे तिकडे? आंदोलनं केली एवढी मोठ्या प्रमाणात. आंदोलनाच्या व्यतिरिक्त माणूस काय करू शकतो? कारण सत्ता एवढी ते पिसळलेले सगळं काम चालू आहे त्यांचं. जागा वाटप कसं असणार आहे तुमचं? नाही, अजून आता पहिली ही प्राथमिक बैठक आहे. जशी काल आम्ही मनसे बरोबर केली त्याच पद्धतीने आमची महाविकास आघाडी तर गेली. 2 निवडणूक ऑलरेडी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे ह्यातनं जे चांगलं होईल ते ना. आणि मागाशी मी सांगितल्याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीवर पहिली चर्चा होईल. साधारणतः तिन्ही पक्षाला जागा वाटप सूत्र नाही का जे काय राहील या प्रकारची चर्चा होईल आणि याच्यानंतर पुढच्या 8-10 दिवसामध्ये हा विषय संपला. साधारणतः जानेवारी. आजची बैठक हे धोरणांवरच आहे, म्हणजे सीट वाटपाला काय धोरण असलं पाहिजे, क्रायटेरिया काय ठरवलं पाहिजे, कोणकोणत्या पक्षाला आपल्या बरोबर घेतले पाहिजेत, कोणत्या पक्षाला घेतल्यानंतर सीट वाटप कसेल, हे म्हणजे आजच्या तारखेला फक्त धोरण ठरेल. एकदा त्या धोरणावर सर्व पक्षाचे नेते मंडळींनी एकमत केलं की मग पुढे त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. मंचावर चर्चा होणार. अजेंडामध्ये आहेच ना, मनसेच नाहीये, आधी 6 पक्ष आहेत अजून, त्या सगळ्या विषयावर चर्चा होणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की सत्ताधाऱ्यांना सोडून जेवढे आमच्या बरोबर येतील त्यांच्याबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत. मी काय म्हटलं, सत्ता समविचारी किंवा भाजप विरोधात त्यामुळं आप आला तरी आम्ही आमच्या बरोबर घेऊ, काय अडचण नाही. शेवटी आम्हाला सगळी भोवणी म्हटल्याप्रमाणे त्याचा रथ उधळलेला आहे, त्याला कुठेतरी लगाम घालण्याचं काम करायचं आहे आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. सिंहगडचा याच्यासाठी 2 कोटीची निविदा काढली लाईटिंगसाठी आणि त्याच्यात मेट्रोचं पिलरचं काम, मेट्रो झालं परत त्रास होणार. शिंदे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या 32,000 कोटीच्या असू, 3,000 कोटीच्या असू द्यात किंवा अगदी 5-10 कोटीच्या असू द्यात, निविदा काढायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. आतापर्यंत महानगरपालिकेचा इतिहास बघता इलेक्शनच्या अगोदर अशा सगळ्या गोष्टी करत असतात. हे जे टेंडर आहे वराती मागूनचं घोडा आहे. मुळात एखादा त्या ठिकाणी फ्लायओव्हर होतो, त्याचं A to Z काम दिलं जातं. पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये ऍडिशनल कुठली नाही का टेंडर प्रोसेस होत नाहीत. दुर्दैवाने हा सिंहगड रोडचा फ्लायओव्हर झाल्यानंतर पुन्हा एकदा ठेकेदाराला जास्त मर्यादा देण्याकरता हे ऍडिशनल टेंडर काढण्यात आले. पुन्हा त्या ठिकाणी मेट्रोचा नका कामकाज झाल्यानंतर या ब्रिजला काही मर्यादा येणार आहेत. त्याच्यामुळे भाजपनी 200-250 कोटी रुपयाचा चुना तर महापालिकेला लावला आहेच, पण सिंहगड रस्त्यावरील सर्वच नागरिकांची दिशाभूल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असा आमचा थेट आरोप आहे. हे 3,000 कोटीचं उद्घाटन करताना निदान 100 कोटी रुपये जरी पोलीस खात्याला जर टाकले असते ना, तर पुण्यातली गुन्हेगारी आणि ड्रग्सचा विषय जरा आटोक्यात आला असता. आमची आपल्याला विनंती आहे, गृहमंत्री आज पुण्यात आहेत, मुख्यमंत्री,
त्यांनी या 3,000 कोटी बरोबर 100-200 कोटी आपल्या पोलीस खात्याची मजबूती करण्यासाठी सुद्धा टाकावे. हा? कोण कशासाठी तुम्ही घालून देत असाल तर भेटू. मग तुम्ही आता सांगितलं तुम्ही आम्हाला वेळ घेऊन द्या, आम्हाला वेळ देत नाही ती. आम्हाला जर ते पत्रकारांसमोर आमच्या समोर बोला तर आम्ही विचारतो त्यांना हा प्रश्न. तुम्ही द्या आम्हाला संधी. साताऱ्यासारख्या ठिकाणी एवढं ड्रग्स चालायचं. थँक्यू.